आज आहे शुक्रवार आणि आज आमच्या इथे गॅसवर तवा ठेवत नाहीत. मला आता हे परफेक्टली माहीत नाही की पूर्ण कर्नाटकमध्ये ही पद्धत आहे का फक्त आमच्या इथे ही पद्धत आहे मला माहीत नाही. पण आता हा महिना म्हणजे एक 4 ते 5 मंगळवार, शुक्रवार, मंगळवार, शुक्रवार असं पकडून ना आमच्या इथे गॅसवर तवा ठेवत नाहीत. मग म्हटलं आज आता स्वयंपाकाला आता काय बनवायचं? मग आपलं पुरी भाजी बनवूया म्हणून पुरी भाजीचा बेत केला. तर आता मी करत आहे पुरी भाजी. आता संपूर्ण किचन कट्ट्यावर तुम्हाला ना भरपूर पसारा पडलेला दिसत असेल, कारण पसाराच तेवढा पडलेला आहे. सकाळी सकाळी सार्थकला स्कूलला घालवायचं होतं, मग त्याच्यासाठी पण मी पुऱ्याच करून दिल्या. असं पालकची भाजी आणली तर पालक तर काही खात नाहीत, म्हणून मग काय केलं, पालक मिक्सरला बारीक करून त्याच्यामध्ये कणिक मळली, झालं पालक पुऱ्या केल्या. अशी भाजी किती वेळा आणली तरी पालकची भाजी कोण खात नाहीत. मग म्हटलं आता असंच करते, आता बघू म्हटलं कसं खात नाही. आता म्हटलं माझ्यासाठी काय वेगळं करायचं. आता पुरी तर मी काय खात नाही, पण एक पुरी पण घेतलीच मी तरी पण शेवटी खायला. असं पण जास्त तेलकट मला आवडत पण नाही आणि सध्या वेट लॉसवर आहे त्याच्यामुळं मी जास्त ते खाणार पण नाही. पण असं पण काही नाही की मी पूर्णपणे सगळ्याच गोष्टी सोडलेल्या आहेत खायच्या, नाही. कोणतीही गोष्ट आपण जर सुरुवातीपासून करत आलेलो आहे तर ती गोष्ट एकदम सोडणे आपल्यासाठी अवघड पडतं. आणि शक्यतो कसं खाण्याच्या गोष्टींवर मन मारण्यापेक्षा खायचं पण क्वांटिटी ठेवून. आता बाकीच्यांसाठी तर मी पुरी भाजी बनवली होती, माझ्यासाठी पण मी घेतली. पण एकच पुरी छोट्या साईजमध्ये घेतली, थोडीशी भाजी घेतली, असं मी घेतलेलं. आणि मी शेवयाची खीर पण घेतलेली. आता गोड पण मी खात नाही, पण एकदम छोट्याशा वाटीमध्ये मी खीर पण घेतलेली. कसं आहे, जे आपण खातो ते एखाद दिवशी असं होतं घरात काही वेगळं केलेलं असतं, कदाचित एक एक वेळी बाहेर पण कुठंतर आपणाला जेवायला जायचं असतं, तर त्यावेळी सगळ्याच गोष्टी मी हे खात नाही ते खात नाही म्हणून पण चालत नाही. त्याचा बॅलन्स आपण नंतरसुद्धा करू शकतो. आणि असं करूनच माझं 15 दिवसामध्ये, मला PCODचा त्रास आहे, तर 15 दिवसामध्ये माझं हे असं करूनच आहे ना 2 किलो वजन कमी झालेलं आहे. आणि आता ह्या गोष्टीसाठी आहे ना मला स्वतःला खूप भारी वाटायला लागले की वजन माझं मग आता कमी व्हायला लागले, तर मग मी आता मागं हटणार नाही. मला आता काही करून वजन कमी करायचंच आहे. पण हर एका गोष्टीमध्ये लिमिटेशन ठेवलेलं सगळ्यात गोष्ट चांगली असते. आता इथं मी करत आहे खीर. आता इथे कसं करतात, वार पकडले जातात मंगळवार आणि शुक्रवार. हा महिना एक महिना म्हणे घरामध्ये नारळ पण फोडत नाहीत आणि मंगळवार शुक्रवार गॅसवर तवा पण ठेवायचा नसतो. आता पूर्ण एक महिना झाल्यानंतर मग आता सगळीकडे मंदिरात नारळ वगैरे फोडले जातात. आता इथं मी एका स्टीलच्या बॉटलमध्ये पाणी गरम करून घेतलेलं, त्याच्यामध्येच मी काय करते, धने, जिरे, थोडंसं बडीशेप असं टाकलेलं होतं. तर तेच पाणी गरम करून करून मी ते बॉटलमध्ये भरून ठेवले, तेच घेत असते. थोडं घशात पण दुखत होतं. मग आता पावसाळा सुरू झालेला आहे, थंडी पण वाजायला सुरुवात झालेली आहे. मग त्याच्यामुळे मी काय करते, एका बॉटलमध्ये असं पाणी भरून ठेवते, दिवसभर आपलं तेच पीत राहायचं. आता करत आहे मी पुऱ्या. आता इथं माझ्या अगोदर लक्षात नव्हतं की खिरीमध्ये मला दूध पावडर घालायची होती, जे की मी ते नंतर घातली. थोडंसं दुधात मिक्स करून, दूध पावडरीने खिरीला टेक्स्चर खूप चांगलं येतं आणि टेस्ट चांगली लागते. आणि हो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. प्रत्येक गृहिणीच्या आयुष्यामध्ये कसं असतं ना, स्वतःसाठी एखादी काही गोष्ट करायला गेली तर ते आपण दुसऱ्यासाठी किती पण आपण ते हौसेनं करू, पण स्वतःसाठी आपणाला ते करायचं म्हटलं तर खूप कंटाळा येतो. आता मी माझ्यासाठी, आता हे बाकीच्यांना दिलेलं आहे, बाकीच्यांचा हा स्वयंपाक आहे असा. आणि माझ्यासाठी मी हे बनवलेलं आहे की थोडीशी वाटीमध्ये खीर घेतली, रात्रीची कढी बनवलेली होती ती पण घेतली, एक पुरी घेतली छोट्या साईजची, थोडीशी भाजी घेतली आणि हे बाजूला दिसत आहेत ते फळे आहेत. पुऱ्या केलेल्या बाकीच्यांसाठी, माझ्यासाठी मी ह्या माझ्या पुऱ्याच म्हणायला पाहिजे, हे मी वाफवून घेतलेलं